औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरचं जंतर मंतर आहे आणि आम्ही आता घोषित करतोय की या उपोषणाच्या ठिकाणाला आता यानंतर कोणीही उपोषणाचे ठिकाण म्हणायचं नाहीये। हे आता छत्रपती संभाजीनगरचे जंतर मंतर आहे आणि इथून इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही। आपण बघितलं असन 300 पिक्चर, तर आम्ही 300 योद्धा उतरवतोय आणि हे 300 योद्धा मागे किती योद्धा राहतील तुम्हाला ते दिसेल नक्कीच। सहकुटुंब, सहपरिवार, सह जिल्हा, या जिल्ह्यातून देखील आम्हाला पाठिंबा मिळतोय। इतर ज्या पतसंस्थेचे घोटाळे झालेत ते देखील या आंदोलनामध्ये सामील होणार आहेत। आम्हाला त्यांनी ही कल्पना दिलेली आहे। पाऊस येऊ, ऊन येऊ, वारा येऊ, आम्ही हटणार नाही। आम्ही या महाराष्ट्रातल्या भूमीतले आहोत, आम्ही मावळे आहोत, आम्ही लढणार आणि आम्ही जिंकणार देखील। ठीक है, वो उधर कर देना जेंट्स के लिए। देखेंगे अपन ये थोड़ा सा इसके पीछे लगा देंगे लेडीज के पास। हाँ, एक इधर इसके ये इसके पीछे खाने का इसके नहीं आओ देखेंगे। आप देख रहे हैं औरंगाबाद टाइम्स और मैं हूँ कलीम चिश्ती। इस वक्त MIM के असरार चिश्ती नगर सेवक हैं। इन्होंने 3 तारीख को जो ऐलान किया था इम्तियाज़ जलील के आदेश पर कि हम अमरन उपोषण पर बैठेंगे, इसलिए वो आज कलेक्टर ऑफिस के सामने आए हैं और वो बहानी कर रहे हैं, जगह को चेक कर रहे हैं कहाँ पर क्या चीज़ होना चाहिए, मतलब कहाँ होना चाहिए, लेडीज़ का मतलब कहाँ होना चाहिए। ये सब आपस में डिस्कस करके इसको सॉल्व करने की कोशिश कर रहे हैं। और बिल्कुल कलेक्टर ऑफिस के गेट के सामने यहाँ पर इनका ये तय
ये तय हो रहा है कि यहाँ पर मंडप डाला जाए और लेडीज़ का मंडप भी जो है तो उसके बाजू में लगेगा और कुछ गद्दे यहाँ पर लगाए जाएंगे और कानून के दायरे में रहकर यहाँ पर काम किया जाएगा, ऐसा उनका कहना है। और इस वक्त वो डिस्कस कर रहे हैं आपस में, देख सकते हैं आपके किस तरह से मंडप लगाना है, ये एक दूसरे से राय की जा रही है ताकि सही दिशा में जा सके। नहीं तीनों बराबर आना। समिति आदर्श ठेकेदार 300 हमारा उपोषण के लिए बैठने वाले थे। हम ये करने वाले हैं, हमने हर जगह से परमिशन ले चुके हैं। जो कल का प्रोग्राम है, हमने ये प्रोग्राम कल का रखने के लिए हमने 1 जुलाई 2026 को ये जो है निवेदन दिया हुआ था कलेक्टर साहब को कि हमारे ये सब मांगनी पूरी होनी चाहिए। इस वजह से अभी तक हमें कुछ उनके तरफ से कुछ निमंत्रण आया नहीं है, ना ही कुछ बताया गया है। अभी हमारा अल्टीमेटम 31 जुलाई का ख़त्म हो चुका है। इस वजह से हम क्या कर रहे हैं कि अभी जो हमारा कल का धरना आंदोलन है, हमारे कम से कम 300 आदमी धरने पे बैठने वाले हैं, ये अपना उपोषण करने वाले हैं। उसके लिए हम अभी ये जगह का निगरानी कर रहे हैं, किस तरह से सुरक्षित जगह से और अपने सरकारी कार्रवाई कोई उसके अधिनियम बनते हुए, उसका नियम पालन करते हुए, उस हिसाब से हम अपना अभी यहाँ पे नियोजन कर रहे हैं। अभी जगह देखे है कि हम यहाँ पे पूरा अभी वाटर प्रूफ मंडप का सुविधा बनाने वाले हैं और पानी की सुविधा और बाथरूम टॉयलेट की सुविधा कर रहे हैं और सभी व्यवस्था यहाँ पे कर रहे हैं। परमिशन की प्रक्रिया पूरी हो गई। हमने ऐसा किया था कि ये चौक पुलिस स्टेशन पीआई मैडम को दिए हैं। हमने चारों तरफ से हर चीज़ को हमने अवगत कराया हुआ है। इस वजह से हम रात में भी अभी पीआई मैडम से मिल के आए हैं। उन्होंने कहा है ठीक है कि आप अपना जो आंदोलन है, उपोषण है, वो शांतिमय तरीके से करिए। उन्होंने बताया ऐसा और फिर हम अभी ये कार्रवाई में लगे हुए कि हमारा जो है उन्होंने हमको कोई किसी चीज़ में इनकार नहीं किया हुआ है। उनका सब अच्छा है, उनका सपोर्ट है। अभी हाँ सहकार्य है, वो सहकार्य के दौरान हम ये चीज़ कर रहे हैं और इसकी हम ये अभी पड़ताल नहीं कर रहे जगह की। कितने लोग रहने की संभावना है? यहाँ लोग कम से कम 2000-3000 भी आ सकते हैं, सपोर्टर आ सकते हैं। उपोषण में जो बैठने वाले हैं उसका लिस्ट हम कल जारी करेंगे कि हम एक्चुअली कितने बैठेंगे, क्योंकि नेतृत्व चल रहा है यहाँ पे माननीय खासदार इम्तियाज जलील साहब का। उसके अंदर उस नेतृत्व में अभी वो जैसे मार्गदर्शन मिलेगा उस तरीके से हमने ये आयोजित किया हुआ है। आमच्या आदर्श नागरिक पतसंस्थाच्या ठेवीदारांच्या न्याय हक्कासाठी आदर्श नागरिक सहकारी कृती समिती माननीय खासदार इम्तियाज जलील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये 3 ऑगस्ट रोजी आम्ही इथे आमरण उपोषणाला बसणार आहोत। त्यासाठी पूर्ण जिल्ह्यातून पूर्ण ठेवीदार, त्यांचे परिवार सर्व येतील ही अपेक्षा आहे आणि येणारच आहे। त्याचबरोबर वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळे पक्ष देखील आम्हाला पाठिंबा देत आहेत आणि आमच्या सोबत तेही उभे राहणार आहेत। माननीय खासदार इम्तियाज जलील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन, हे उपोषण हे होणार आहे आणि हे पूर्ण ताकदीने होणार आहे। जोपर्यंत आमचा न्याय आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे सरकणार नाही। सरकार का न्याय देतील का तुम्हाला वाटतं? सरकारला न्याय द्यावाच लागेल, सरकारला न्याय द्यावाच लागेल आणि आम्ही हा न्याय घेतल्याशिवाय मागे सरकणार नाही। तर किती लोकांचे आतापर्यंत मृत्यू झाले? आतापर्यंत साधारण 75 लोकांचे मृत्यू झाले, पैसा अभावी लोकांचे मृत्यू झाले, जे ठेवीदार होते त्यांच्या लेकरांचे देखील मृत्यू झाले। 4-4, 5-5 वर्षाचे लेकर मरण पावले। जर त्या ठेवीदाराकडे आज तो मुबलक पैसा असता तर तो 4 दवाखाने चांगले फिरला असता, पण आज पैसा अभावी त्यांचे मृत्यू झालेले आहे। तुम्हाला उद्या नक्कीच बघायला मिळेल ज्यांचे ज्यांचे मृत्यू झालेले आहे त्यांचे फोटो इथे लागतील। किती ठेवीदार आहे आणि किती करोडांचा घोटाळा आहे? हा 202 कोटीचा घोटाळा आहे आणि साधारण यामध्ये 62,000 ठेवीदार आहेत। त्यामधले काही कमी रकमेचे आहेत
पण जास्तीत जास्त 1 लाखाच्या पुढचे रकमेचे लोक आहेत यामध्ये. किती ठेवीदार सहभागी होणार? याच्यामध्ये आपण बघितलं असन 300 पिक्चर, तर आम्ही त्याचाच एक हे घेतलेलं आहे. आता आम्ही 300 योद्धा उतरवतोय आणि हे 300 योद्धा मागे किती योद्धा राहतील तुम्हाला ते दिसेल नक्कीच. परिवार सहकुटुंब सोबत येणार. सहकुटुंब, सहपरिवार, सहजिल्हा, या जिल्ह्यातून देखील आम्हाला पाठिंबा मिळतोय. इतर ज्या पतसंस्थेचे घोटाळे झालेत ते देखील या आंदोलनामध्ये सामील होणार आहेत. आम्हाला त्यांनी ही कल्पना दिलेली आहे. पावसाळा येऊ की काय बी पाऊस येऊ, ऊन येऊ, वारा येऊ, आम्ही हटणार नाही. आम्ही या महाराष्ट्रातल्या भूमीतले आहोत. आम्ही मावळे आहोत. आम्ही लढणार आणि आम्ही जिंकणार देखील. जोपर्यंत न्याय नाही मिळणार. जोपर्यंत न्याय मिळणार नाही आम्ही एकही पाऊल मागे घेणार नाही. आम्ही माननीय भारताची राज्यघटनेचा पूर्ण वापर करून, पूर्ण ताकद लावून आम्ही पूर्ण कॉन्स्टिट्यूशनच्या हिशोबाने आंदोलन करणार आहोत. या आंदोलनामध्ये आमच्या परीने कोणतंही गालबोट लागणार नाही. आम्हाला जे न्याय हक्क दिलेला आहे आम्ही त्यांनी लढणार आणि आम्ही न्याय घेतल्याशिवाय मागे जाणार नाही. सर तुम्हाला आव्हान काय करणार? आम्ही ठेवीदारांना हेच आव्हान करतो की येत्या 3 ऑगस्ट रोजी आपण आपले सर्व कामं सर्व सोडून आपल्या लेकरां बाळांसहित 3 तारखेला छत्रपती संभाजीनगर माननीय जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आपल्याला धडकायचं आहे. आपल्याला ज्या परीने येता येईल, गाडी घोडा बैलगाडी, घोडा असेल, काय असेल, म्हशी असेल, गाई असेल, त्या घेऊन या इथे आणि इथे येऊन ठिया मांडा. सर एक शेवटचा प्रश्न. सकाळी आम्ही 10 वाजतापासून चालू होणार आहे, तर माघारचा वेळ नाही. सर एक शेवटचा प्रश्न आहे. सर तुम्हाला वाटतं की म्हणजे करो या मरोची लढाई आणि आरपारची लढाई ठरेल? आमच्याकडे बघा, तसं बघायला गेलं तर आमच्याकडे हरण्यासाठी काहीच नाहीये. जे होतं ते सर्व आम्ही बाजीला लावलेलो आहे आणि शेवटची बाजी आहे आणि आम्ही ती आमच्या परीने चांगली चातुर्याने खेळणार आहे आणि आम्ही ती बाजी खेळूही आणि आम्ही जिंकूही. आमच्याकडे हरण्यासाठी काही नाही. जे आहे ते आता उद्या आहे. धन्यवाद. पर्यंत आपण सर्वांनी दिल्लीची लढाई तरुणांची बघितलेली आहे आणि त्या तरुण कसे लढतात हे देखील बघितलं आहे. पण तुम्ही हे नाही बघितलं की त्यांचे आई वडील, त्यांचे आजी आजोबा आणि त्यांचे खापर पंजोबा कसे लढतात. आता तुम्हाला ही बघण्याची वेळ आलेली आहे की आता त्या तरुणांचे आई वडील आणि आजोबा कसे लढतात तुम्हाला उद्या दिसेल. हे म्हणजे औरंगाबाद कलेक्टर ऑफिस जंतर मंतर. हे औरंगाबाद नाही, हे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरचं जंतर मंतर आहे आणि आम्ही आता घोषित करतोय की ह्या उपोषणाच्या ठिकाणाला आता यानंतर कोणीही उपोषणाचे ठिकाण म्हणायचं नाहीये. हे आता छत्रपती संभाजीनगरचे जंतर मंतर आहे आणि इथून इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही. ओके.